नमस्कार मित्रांनो, आता मोठी आनंदाची बातमी आहे। आपल्या महिलांना अजून 2 योजना मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 25 लाख रुपयापर्यंतचं आर्थिक मदत होणार आहे। याच्यामध्ये सरकारचा मोठा हा निर्णय असणार आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाच्या 2 योजना आता मिळणार आहेत। लाडकी बहीण योजना तर मिळालीच सगळ्याला। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून यायला चालू झालेले आहेत। ज्यांना आलेले आहेत त्यांना धन्यवाद, त्यांचे अभिनंदन, आणि ज्यांना नाही आले त्यांनी थोडंसं वाट बघा, त्यांना लवकरच पैसे येतील। कारण काय होणार आहे, हळूहळू सगळ्यांचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। 17, 18, 19 या दिवशी सगळ्यांचे पैसे हे येणारच आहेत। आता लक्षात घ्या, 2 योजना ज्या आहेत महत्त्वाच्या, ह्याच्यामध्ये एक तर योजना एवढी भन्नाट आहे जी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। दोन्हीच्या दोन्ही योजनांमध्ये तुम्हाला हा लाभच होणार आहे। पहिल्या योजनेमध्ये जवळपास तुम्हाला 3 ते 4 हजाराचा लाभ होणार आहे, आणि दुसऱ्या योजनेमध्ये तर तुम्हाला 25 लाख रुपयापर्यंतचं आर्थिक मदत होणार आहे। तर चला बघूया आता नेमकं काय होणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशीच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो। चॅनलला सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करून ठेवा, आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला बघूया नेमकी योजना काय आहे। लक्षात घ्या, महिलांना शासनाच्या अजून 2 योजनेचा मिळणार लाभ। माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांसाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना शासनाच्या अजून 2 योजनांचे पैसे मिळणार आहेत। ज्याप्रमाणे आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही पात्र महिला आहेत त्यांना तर 1,500 रुपये मिळणारच आहेत, हे तुम्हाला माहिती आहे, आणि मिळाले पण आहेत। आणि आता काही तर ते 1,500 रुपयाचे 3,000 रुपये सुद्धा होणार आहेत, आणि हे लवकरच होतील असं मला वाटतं। त्यामुळं त्याचप्रमाणे लक्षात घ्या, अगदी त्याचप्रमाणे अजून 2 सरकारी योजनांचा लाभ ह्या आपल्या महिलांना मिळणार आहे, ज्या महिला पात्र असतील। आता पात्र काय असतील ते मी तुम्हाला सांगणारच आहे। त्या योजनेमध्ये मी तुम्हाला त्यांची पात्रता देखील थोडक्यात सांगणार आहे, परंतु व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे। लक्षात घ्या, पहिली जी योजना असणार आहे त्याच्यामध्ये आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना। आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तुम्हाला मी भरपूर वेळा मी सांगितलं आहे, ते काही नसून पहिलं म्हणजे लक्षात घ्या, मोफत सिलेंडर योजना। आता मोफत सिलेंडर योजनेसाठी काय करायचं आहे, गॅस सिलेंडरचं पतीच्या नावावर असेल काय करायचं आहे, त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो। त्याच्यावरती तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता, पूर्ण डिटेल माहिती मी तिथे दिलेली आहे। परंतु आता एक लक्षात घ्या, अन्नपूर्ण योजना काय आहे लक्षात घ्या। अन्नपूर्ण योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या महिलांना प्रति सिलेंडर 830 रुपये इतकं अनुदान मिळणार आहे। हा लाभ महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। लक्षात घ्या, आता ह्याच्यासाठी कुठलाही फॉर्म नाही आहे। कोणी म्हणत असेल की ह्या योजनेला अप्लाय कसं करायचं, अप्लाय करायची गरज नाही मित्रांनो, ह्याचा कुठलाही फॉर्म नाही आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेला जर पात्र असाल तर तुम्ही या मोफत सिलेंडर गॅस योजना म्हणजेच अन्नपूर्ण योजनेला सुद्धा तुम्ही पात्र असणार आहात। तुम्हाला डायरेक्ट DBT थ्रू तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत। लक्षात घ्या, ही योजना जुलैपासून सुरू झालेली आहे, पण ही अजून अंमलबजावणी ह्याची चालू झालेली नाही आहे। लक्षात घ्या, याच्यासाठी कुठलाही फॉर्म नाही आहे। ती योजना लवकरच अंमलबजावणी होण्यात येणार आहे। या योजनेत मित्रांनो, महिलांना वर्षांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत, म्हणजेच 3 सिलेंडरचे इतके पैसे बँक खात्यात जमवणार आहेत। तुम्हाला सिलेंडर नाही मिळणार, तुम्हाला पहिल्यांदा सिलेंडर विकत घ्यायचे आहेत, आणि त्या विकत घेतलेल्या सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत। या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी घरगुती कनेक्शन हे महिलांच्या नावावर असणं आवश्यक आहे मित्रांनो। महिलेच्या नावावर जर आवश्यक आहे, आणि जर नसेल तर त्यांना हे मिळणार नाही, लक्षात घ्या। त्यासाठी तुम्हाला तुमच्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे, हे पण आहे, आणि त्यासाठी काय करायचं मी ती व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही महिन्याला 2 एकदम सिलेंडर घेतले तर त्यापैकी फक्त एकाच सिलेंडरला अनुदान मिळणार आहे, कारण महिन्याला फक्त एकच सिलेंडरचं अनुदान दिलं जाणार आहे, ते पण वर्षातील 3। लक्षात घ्या, आणि त्यासाठी तुमचं शिधापत्रिका असणं आवश्यक आहे। शिधापत्रिकेवर जे कुटुंब आहे त्याच कुटुंबाला फक्त मिळणार आहे। तुम्ही जर 2 भाऊ वेगवेगळे राहत असाल आणि तुमचं शिधापत्रिका अजून एकच असेल तर कुठल्या तरी एकाच भावाला, म्हणजे तुमच्या ह्याच्यावर आहे, हातात कोणी घेऊ शकतं, परंतु तुम्ही 2 कुटुंब तुमचे वेगळे झालेत म्हणून तुम्हाला मिळणार नाही आहे। एका शिधापत्रिकेवर 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। लक्षात आलं? पुढे बघा, एका महिन्यात एका सिलेंडरसाठी अनुदान मिळणार आहे। यामध्ये घरगुती कनेक्शन महिलाच्या नावावर असणं गरजेचं आहे। या योजनेचा लाभ करण्यासाठी महिलांना गॅस एजन्सीमध्ये जाऊन EKYC सुद्धा करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, गॅसची EKYC करणं खूप गरजेचं आहे। ह्या सगळ्या पात्रता आहेत, लक्षात घ्या।
हे मी जे सांगत आहे त्या पात्रता आहेत, त्यांची सगळ्यांची पात्रता आहे, KYC करणं इम्पॉर्टंट आहे। आता पुढे बघूया, पुढची जी योजना आहे ती भन्नाट योजना आहे मित्रांनो। याच्यामध्ये तुम्हाला 25 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे। ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना। आपल्या आता ज्या काही महिला आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा छोटासा एखादा व्यवसाय त्यांच्या दृष्टिकोनात आहे, त्यांना वाढवायचा आहे पुढं, तर त्या महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात। अशा महिला या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी 25 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत घेऊ शकतात। आणि अशा भरपूर महिला आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला माहीत नसेल पण ह्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि चांगल्या ह्याच्यावरती आत्मनिर्भर बनत आहेत आणि ही खूप चांगली बाब आहे। त्यामुळे तुम्ही याच्यासाठी काय करायचं लक्षात घ्या। आता बघा, लक्षात घ्या, आपल्या इकडे खूप अशा महिला असतात ज्यांना व्यवसायाची इच्छा असते परंतु त्यांच्याकडे भांडवलच नसतं, त्यामुळं त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता येत नाही। चांगल्या कल्पना असून सुद्धा काही करता येत नाही। तर याच कलेला अभाव देण्यासाठी, त्यांना पैशाची अभाव न भासावा यासाठी त्यांनी हा स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे, लक्षात घ्या। पुढं काय स्टार्टअप जे काही योजना आहेत त्यांना 25 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत होणार आहे। जी काय आपल्या महिला आहेत त्यांना पूर्ण आता स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी सरकार हे बळ देणार आहे। आणि ह्या योजनेचा माझं असं म्हणणं आहे की आपल्या प्रत्येक माता भगिनींना उपयोग करून घेतला पाहिजे। कारण लक्षात घ्या, जर आपल्याला घर सुधारायचं तर आपली स्त्री सुधारली पाहिजे, स्त्रीचा हातभार आपल्या कुटुंबाला लागला पाहिजे। स्त्री ही आपली जी महिला आहे ती आत्मनिर्भर आणि बनलीच पाहिजे, तिचं बळ हे वाढलंच पाहिजे। त्यासाठी ही स्टार्टअप योजना आहे। आता हा व्हिडिओ मोठा होत आहे, या कारणाने मी या योजनेचा म्हणजेच स्टार्टअप योजनेचा पूर्ण इथं सांगत नाही तुम्हाला। त्यासाठी मी तुम्हाला पाहिजे असेल तर मी नवीन व्हिडिओ बनवतो। जर तुमच्या कमेंट्स आल्या की दादा आम्हाला या योजनेचा माहिती हवी आहे, तर मी पर्टिक्युलर योजनेची माहितीसुद्धा घेऊन येईल। परंतु ह्या ज्या 2 योजना आहेत मित्रांनो, हा आता सध्या खूप भन्नाट योजना येणार आहे। त्यामध्ये महिलांना खूप पैशांची म्हणजे हे त्यांना बळ मिळणार आहे आणि त्यांना एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची सुद्धा इथं संधी मिळणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।